नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर सगळ्यात महत्त्वाचं, लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आमच्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि ब्लॉग पूर्ण बघा, ब्लॉग कसा वाटतं ते. आणि हॅपी दसरा सगळ्यांना. मला माहिती आहे हा ब्लॉग खूप लेट पोस्ट होते कारण मला तितका वेळच भेटत नाही एडिटिंग करायला वगैरे. खूप कसे भरपूर कामं असल्यामुळे खूप थकून जाते आणि मग जास्त करून मी रिलॅक्स राहायचा प्रयत्न करते. त्यामुळे जसा वेळ भेटेल, ज्यावेळेस माझा मूड होईल त्यावेळेस मी ते ब्लॉग वगैरे एडिट करते. तर आता आम्ही चाललो आहे बाहेर. तुम्हाला कॅप्शनवरनं कळालंच आहे की ब्लॉग कसला आहे. तर चला जाऊयात आणि पूर्ण बघा ब्लॉग. इथं मस्तपैकी वरण झालेलं आहे, पाहू शकता. तर नंतर मी म्हटलं जसं की इथं पुऱ्या केलेल्या आहेत, छान छान पुऱ्या, मस्त टम फुगलेल्या पुऱ्या आहेत इथे खाली, पाहू शकता. मस्त खुसखुशीत आणि मऊसर. आणि ही एक नरकाला थोडी झाली. आणि इथं आहे भाजी, म्हणजे हरभऱ्याची भाजी केलेली आहे आणि याच्यासोबत खाणार आहोत श्रीखंड. तर आता भाजी ज्यावेळेस मी वाढेल ना, ताट सजवत त्यावेळेस तुम्हाला दाखवेल. तर इथं आमचा बेबी झोपलेला आहे, शमू बेबी. चलो, तर अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहोत. आणि मग अशी लिफ्टमध्ये होतो, आता आलो आहे बाहेर. आज दसरा आहे आणि आमच्या बाळाला छान नटून थटून घेऊन चाललो आहे, पाहू शकता. पंजाबी कुडी वाटते याच्यामध्ये ती. गाडी खरंच नाही भेटलं म्हणून मग हा पण लावूया, म्हणजे वरती छान दिसेल, ब्लॅक वर छान दिसेल. काढून घ्यायचं नाही तर गाडीचा. मला एक कळलं नाही, तुला ते म्हणला होता आधी की फोन करा आधी म्हणून. ए, हा खरंच छान दिसेल. तिला दाखव माझी एक साइड न बांधला ना, तुझ्या ब्लॅक वर छान दिसेल. आज फक्त तिला लई धर्म सोडा तिला लागलंय पायाला, त्यामुळे ती उठली उठली उठली. चलो भाऊ, दीदी हे कर ना, पाय उलटव ना. तिला बसवा गाडी. चला दूर. फोटो काढून घेतो, आमचा फोटो काढून. तर अशा प्रकारे ही गाडी आम्ही घेतलेली आहे ना रे ओम. आमच्यासाठी गाडी घेतलेली आहे आणि हे फक्त उद्घाटनासाठी आम्ही यांना बोलवलेलं होतं. आणि ही गाडी आम्ही घेऊन आता आम्ही चाललो आहे आमच्या घरी. समूसाठी गाडी घेतलेली आहे. समूची पाय बघा. समू, तुला आवडली ना गाडी? आपली गाडी आहे बरं का. हे कोण आहे काय आम्ही ओळखत नाही असे. ठीक आहे, चालेल. समूची गाडी तर समूची गाडी आहे ना. समू फुलूची गाडी आहे. तर आम्ही असं दोघं जण आता घेऊन जातोय कुठेतरी. आमची समूची गाडी ही आमची समूची फर्स्ट गाडी आहे. चला आपण घेऊन जाऊ आता. आपल्याला छान आहे गाडी, आपल्याला आवडलेली. पहिले ना एकदा बघून घ्या व्यवस्थित. रडती ती दीदीचा एक पराक्रम दाखवायचा का? हे बघा, त्या रिक्षाचं पण घे. तिकडं कशी आहे? छान आहे.
या मॅडमला एक्सरसाइज खूप आवडते, त्यामुळे एक्सरसाइज पेक्षा तिला कोणतीच गाडी चांगली वाटत नाही. छान आहे. छान आहे. रिव्ह्यू द्या ना काय आहे गाडीचा. खूप छान गाडी आहे तुमची आणि भविष्यात तुम्हाला त्यातनं खूप सारं ट्रॅव्हलिंग होऊ दे, खूप छान ट्रॅव्हल होऊ दे अशी मी देवाच्यांनी प्रार्थना करते. तसं आम्हाला सुखाचा प्रवास होऊ दे आणि आम्हालाही कधी आधीमध्ये वापरायला भेटू दे हीच देवाच्यांनी प्रार्थना. जर मालकीनबाईंनी दिली तर. असं काही नाहीये, सगळ्यांनी यूज करा. मालकीनबाई मला म्हणते ती चालायची. आता तुमचा रिव्ह्यू वंशिका इकडे बघू किती क्यूट दिसते तू. ड्रेस दाखव तुझा मला. तुझा ड्रेस दाखव ना. उभा राहा की. फुलपाखरं सापडले. उभा राहा की. उभा राहा ना पिल्लू. तर आमचे आहोत चाललेले आहेत भूर फिरायला. कोकण. तर संध्याकाळ पहाटेचे वाजलेत 2:30 वाजलेत. आता निघतोय. चलो. तर बाळ इथं छान झोपलेलं आहे. आमच्या बाळाला मिस नका करू. हो मी मिस करणार. व्यवस्थित जा, व्यवस्थित या. हो नक्की नक्की नक्की. बाय बाय. थँक्यू. तर इकडं आज आले आणि बाळाला वॅक्सिन दिलं होतं आणि वॅक्सिन दिल्यानंतर दिवसभर मी जास्त काही ब्लॉग घेतला नाही कारण बाळाकडे जास्त लक्ष द्यायचं होतं कारण बाळाला त्रास होत होता थोडासा. मग तिला औषध वगैरे दिली, थोडा ताप होता. आज दुसरा दिवस आहे तर ब्लॉगची स्टार्टिंगच काल केली नव्हती. पुढे दिसेलच काल काय घडलं ते आल्यानंतर. मग माहेरी आले गेले होते कोकणामध्ये तर ते पण तुम्हाला दिसेल. ते कोकणात गेले फ्रेंडसोबत फिरायला. तर मी माहेरी येणारच होते पण अचानक ठरलं की बाळाचा वॅक्सिनचा मेसेज आला होता तर त्याच्यामुळे आम्ही वॅक्सिन द्यायला गेलो आणि माहेरी राहणार तर म्हटलं तिची काळजी पण घेतली जाईल कारण दोघंच असल्यानंतर मग खूप तिच्याकडे लक्ष देणं होत नाही जास्त, खूप थकून जातो. तर मग माहेरी राहायला आले होते. तर चला ब्लॉग पूर्ण बघा आणि हाईप करायला विसरू नका. इंजेक्शन दिलं तुला. इंजेक्शन दिलं चिमणी चावलीला. डॉक्टरला मारायचं का? डॉक्टरला मारू चांगलं जाऊ. सकाळ जाऊ. उद्या सकाळ. उद्या सकाळ जाऊ. सकाळी 10 वाजता. मग जाऊ आपली रिक्षा घेऊन. काय मग जाऊ रिक्षा घेऊन मारू. तास हा मारायचं ना. मग मारायचं गता हा बाई. हो आपण मारू. अगं ती मगाशी रडत होती पण त्याच्याकडे बघत होती म्हणतात मारू चांगलं धरून चटा. चांगलं मारू धरून काय हा मारू ना. आम्ही रिक्षा घेऊन जाऊ. रिक्षा न्यायची ना. आता झोप ना तू. मी ती बघतोय जरा मोबाईल. ती किती हसती. बरोबर नाही ना असता बघतोय ना. बर्फ लावला का? लावला ना. चिमणी चावली चुप. पण आवाज येतोय का तिचा? शमुली असं नाही पाहिजे. असं ट्राय करू. ऑलमोस्ट झोपली 50% आहे की नाही भारी.
ही आमची आजी काम ए, करते. ओम. मम्मी या, हाय, हाय, म्हणे. मम्मी या, हाय ना, म्हणतो. इकडे बघ की. ही आजी कामातच व्यस्त आहे. ओमला वाढव, सांगत होतं, ओम आहे ना पिल्लू नुसते काम करत राहते. आजीला आम्ही सांगतो आराम कर, पण आजी आरामच करत नाही. ही पिढी आत्ताच आपल्या जनरेशनला बघायला भेटणार. काय तर आपण म्हातारे झाल्यानंतर काय करणार, काहीच नाही. मेकअप बिकअप करून बसेल. इथं मस्त चवळीची भाजी, ही शेवयाची खीर, थोडी भेळ आणि चपाती. तर मस्त आता मी जेवण करून घेते. या सगळ्यांनी जेवायला मस्त पोटभर. आज मम्मीच्या हातचं खूप दिवसानंतर जेवण जेवते. मी खीर थोडीच घेतली, जसं लागेल तसं गेलं. तुम्ही म्हणता एवढूचं जेवण घेतलं, जसं लागेल तसं घेते, वाया नको जायला म्हणून. आजी आलेली आहे बाळाला भेटायला स्कूलमधून. आजी आली स्कूलमधून. बाळ झोप येते, झोप येते आमच्या बाळाला. आणि पिल्लू रडत होतं ना, फोन केला होता ना मला. ओम म्हटलं खूप रडत होती. थोडी रडली, मग शांत झाली. औषध दिलं ना तिला. समुद्रीला आठवण येत होती माझी. समुद्री थोडा ताप आलता तिला, मग थोडं दिलं औषध. आता शांत झोपू. बोर बोर बोर. जायचं नाही मामाच्या घरून. मामाच्या घरून जायचं नाही, चलो. मावशीच्या घरून जायचं. हो. आजीच्या घरून जायचं नाही. झोपला आधी काही मला वाटतं आ. तिला जायचं नाही, इथं राहायचं. हो हो. दिसत नाही तुम्ही. अशा प्रकारे आमची हॉस्पिटल व्हिजिट झालेली आहे खूप महिन्यांनंतर. आमच्या काही गोळ्या संपल्या होत्या, त्या की आम्हाला घ्यायच्या होत्या. गोळ्या संपल्या होत्या. गोळ्या संपल्या होत्या कॅल्शियम आयनच्या. म्हणजे कॅल्शियमच्या गोळ्यांचा थोडासा फरक नव्हता पडत, म्हणून मी गोळ्या चेंज करायला आले होते. तर अशा प्रकारे लालाला काय होतं, म्हणजे बालाला लालाला काय होतं, आमच्या बालाला झोप आलेली आहे, त्यामुळे रडतंय थोडंसं. माझ्या कॅल्शियमच्या गोळ्या वगैरे संपल्या होत्या, त्या चेंज करायला आले होते मी. मी जिथे ट्रीटमेंट घेतली होती आधी, जिथे डिलिव्हरी झाली तिथे नाही आली, दुसरीकडे आली जिथं माझी 8 महिने ट्रीटमेंट झाली. कारण हे जवळ आहे मला. तर आता चाललो आहे आम्ही घरी. हो की नाही, ॲक्च्युली घरी. आता ह्या बाळाला मी झोपवते, कारण हे बाळ ऐकत नाही. मला बसूनच ठेवा असं म्हणते. ह्या बाळा खाली नकोच म्हणते ती, पण आता मी ट्राय करते तिला झोपवण्याचं. तर अशा प्रकारे आम्ही पोचलेलो आहोत घरी. आणि आता मी मस्तपैकी पिते आहे दूध. तर आम्ही येतानाच मम्मीची इथं जेवलो होतो. तर आता मी दूध पिऊन घेते. आमचे बाळ इकडं झोपलेलं आहे. आता तिथं ती मागाशी गाडीमध्ये खूप थोडीशी झोपायला आली होती, त्यामुळे ती म्हणत होती की मला झोपायचं नाही, म्हणून खाली बसूनच राहायचं म्हणत होती. मग आता येताना मग आम्ही खाल्लं वगैरे, आणि मग आता तिला झोपी लावलेलं आहे. आणि आता मी पण झोपणार आहे, पण म्हटलं झोपताना दूध प्यावं. आता वाजलेले आहेत 10-10:30 वाजलेले आहेत. तर चलो, गुड नाईट सगळ्यांना. आजचा हा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला का नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.